हरकत नाही, 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं. मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला. ठीक आहे, हरकत नाही. आता पुढची महत्त्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाही आहे, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे यांनी मला बोलवून घेतलं, माझ्याशी चर्चा केली. मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतो आहे आणि खूप भरून आलं की काय विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरनं फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेत. त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली, त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लायओव्हर करून ते गेलेत सिंधुदुर्गाला, कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यानंतर परत काल आलेत आणि त्याच्यानंतर देवेंद्रजीकडे घेऊन गेले मला आणि तिकडे माझी चर्चा झाली साहेबांबरोबर, खूप चांगली चर्चा झाली. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण प्रवेश करायचा. देवेंद्रजींनी सांगितलं की आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा, मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम आमदार यांच्याकडे जा आणि तुम्ही तिकडे प्रवेश घ्या. त्याप्रमाणे मी इकडे आज आलो आहे आणि मी आज इकडे प्रवेश केला. संतोषजी, तुम्ही सांगताय की रक्त हिरवं, तुम्ही संदीपजी तुमचे नेते वारंवार उल्लेख करताय, तुम्हाला तुमचं रक्त हिरवं होऊ द्यायचं नव्हतं, मग मित्राचं रक्त आता तिकडे हिरवं होत आहे, हे चालणार आहे का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे, त्याचं मन खूप मोठं आहे, तो त्याचा निर्णय घेईल. पण माझं मन तेवढं मोठं नाही आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला.